किती महत्त्वाचं आहे पहा. मन जर बिघडलेलं असेल तर सगळ्या कुटुंबाचं सुद्धा काय होऊन जातं, नाश होऊन जातो. विनाशकाले विपरीत बुद्धी याप्रमाणे होऊन जातं. पण मन, बुद्धी, अंतःकरण जर खंबीर असेल, धैर्य कधी आपलं चळत नसेल, ढळत नसेल, तर ते व्यवस्थित सगळ्या प्रसंगाला तोंड देता येतं. आणि हे धैर्य कोणाजवळ आहे? रामरायाजवळ आहे, कृष्णाजवळ आहे. त्यांनी आपला सगळा व्यवहार करताना हे सगळं सांभाळलेलं आपल्याला दाखवलेलं आहे. मग आपणही त्यांचं नाम घेत घेत जर आपले व्यवहार करत राहिलो तर आपल्याला सुद्धा आनंद मिळू शकतो. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. देवाशी सख्य करण्यासाठी म्हणजे देवाच्या आवडीचं कर्म करत असताना जर नातेवाईक आपल्या खूप विरुद्ध जरी असतील तरीसुद्धा त्या ठिकाणी साधकाने खंबीर राहिलं पाहिजे देवाचं काम करताना. हे महत्त्वाचं की देवाचं प्रित्यर्थ काही करताना किंवा जे माझ्या कुटुंबाच्या कल्याणाचं आहे ते करताना मला खंबीर राहता आलं पाहिजे. मग बाकीच्यांना ते आवडत असो नसो, त्यांनी त्रास दिला तरी भजन हे मोठ्याने म्हणायचं नाही. मग आतल्या आत करायला काही बिघडणार आहे का? घरातल्या लोकांना आवडत नाही म्हणून मोठ्याने नाम घेऊ नका, मोठ्याने भजनं म्हणू नका. पण आतल्या आत जर आपण घेत राहिलो तर ते बाकीच्यांना कळणारही नाही आणि आपलं अंतःकरण जे आहे ते सुस्थितीत राहणं. दोन आपल्यासमोर असतात पहा, एक कम्फर्ट झोन आहे आणि दुसरा डेंजर झोन आहे आपल्यासमोर. ते काय लिटिल चॅम्प्समध्ये दाखवतात, तो आहे डेंजर झोनमध्ये आहे का कम्फर्ट झोनमध्ये आहे. मग जो भगवंताचं स्मरण संसार करता करता करतो तो नेहमी कम्फर्ट झोनमध्ये असतो आणि भगवंताला सोडून जे काही तुम्ही करता ते नेहमी डेंजर झोनमध्ये असतात. कधी काय त्यांचा आयुष्यात बिघाड निर्माण होईल ते सांगता येत नाही. मग मला जर कम्फर्ट झोनमध्ये सारखं राहायचं असेल तर त्या सगळ्या लहान मुलांना सुद्धा त्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्यासाठी सराव करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. बाकीचे उद्योग सोडून सतत ते गाणे आळवावे लागतात. तसं आम्हाला सुद्धा साधना करावी लागते. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. मग पडाव्या जीवलगासी तुटी. आता सगळ्यात जवळचं जीवलग आमच्या काय आहे हो? आईवडील जवळचे आहेत म्हणू आपण, त्याच्यानंतर आपले मुलं बाळं जवळचे आहेत, त्याच्यापासून अजून जवळचे कोण कोण आहेत तर आपला स्वभाव आपल्या जवळचा आहे. मग भगवंताशी ऐक्य साधताना आपल्या स्वभावातल्या सगळ्या आवडीनिवडी सोडून दिल्या तर तो भगवंत भेटतो. सगळ्या संतांनी काय केलेलं आहे? सगळ्या संतांनी काय केलेलं? मग आपला स्वभाव आणि त्यातले अनेक दोष आपणच ओळखायचे आहेत आणि ते भगवंताला आवडत नाहीत ना. भगवंताला आवडत नाही ना दुसऱ्याची निंदा केलेली. मग मी कोणाविषयी काही बोलणार नाही. चातुर्मासाचा नियम, बाकीचे नियम सोपे आहेत पण स्वभावाला वळण लावण्याचा नियम फार अवघड आहे. अगदी जीवलग म्हणजे माझ्या जीवाच्या अत्यंत जवळ काय आहे? माझा स्वभाव आहे, बरोबर. मग त्या स्वभावामध्ये काय काय दोष आहेत आणि ते दोष खरं तर सामान्य माणसाला कधीही स्वतःच्या स्वभावातले दोष दिसतच नाहीत. दिसतात ते कोणाच्या स्वभावातले दिसतात? समोरच्यांच्या स्वभावातले दोष पाहतो त्याला प्रापंचिक असं म्हणतात आणि स्वतःच्या स्वभावातले दोष पाहून बाजूला करण्याचा प्रयत्न करतो त्याला पारमार्थिक असं म्हणतात. मग आम्ही कोण आहे? होमवर्क. आम्ही यातलं नेमकं कोण आहे ते आपणच तपासायचं आणि स्वतःच्या स्वभावातले दोष ओळखून ते काढण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात. साधनेच्या कितीतरी व्याख्या आपल्यासमोर अशा उलगडत जातात. नाही तर प्रश्न आहे आपला, साधना म्हणजे काय करायचं? 5 माळा ओढल्या की झाली का साधना? ज्याच्या नावाने आम्ही त्या माळा ओढतो तो कसा आहे? तो जगात कसा वागला आहे? त्याचे दिव्य गुण कुठले आहेत? हे सगळं पाहणं ह्याला खरा जप असं म्हणतात. पण आम्ही माळा ओढतो आणि बाकीचं सगळं गुंडाळून ठेवतो. जे परवडेल तेवढं करतो, बाकीचं सगळं सोडून देतो. अशाने सख्यत्व जे आहे ते होत नसतं. मग इथं पडाव्या जीवलगासी तुटी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, नावडे जन धन माता पिता कांता. म्हणजे आता त्यांच्याविषयीचं सगळं
मनात जे काही आधी होतं आसक्तीने ते सगळं आता गौण झालेलं आहे. आणि आता मुख्यत्वाने जे माझं मन ओढा घेतं आहे ते फक्त भगवंताकडे घेत आहे. असं आपल्या ठिकाणी कधीतरी झालं पाहिजे. जीवलगांच्या तुटी म्हणजे नेमकं काय आहे तर त्यांच्यापासून त्यांना घरातून हाकलून द्यायचं नाही किंवा आम्हीही घरातून निघून जायचं नाही. पण गौणत्व कशाला आहे आणि महत्त्व कशाला आहे? भगवंताच्या भक्तीला जास्ती महत्त्व द्यायचं आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जाता जाता पण भगवंताला आवडेल अशा करायच्या आहेत. काका नेहमी एक गीत सांगताना म्हणतात की देह प्रपंचाचा दास. पुढे काय म्हटलंय? सुखे करो काम. आदळ आपट करो काम म्हटलेलं नाही. देह हा प्रपंचाचाच दास आहे. त्याच्याने तुम्हाला आम्हाला घरातले कामं करायचेच आहेत, सगळ्यांविषयीचे कर्तव्य त्याच्यासाठी करायचेच आहेत. पण ते करताना सुखे करो काम, अत्यंत आनंदाने प्रेमपूर्वक ह्या पद्धतीने घरातले कर्तव्य आपल्याला करायचे आहेत. पण मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालं नसतं, तुम्हाला काय वाटलं, मी गेल्यावर बघाच तुमचं काय होईल, हे सगळं गेलं पाहिजे. हे सगळं मनातलं गेलं पाहिजे. कोणाचं कोणावाचून काहीही अडत नाही, बिलकुल अडत नाही. हे आपण लक्षात घ्यायचं की कोणाचं कोणावाचून काही अडत नाही. आपण गेलो तर आपला प्रपंच अजिबात थांबणार नाही, तो त्यांच्या प्रारब्धाने चालणारच आहे. मी गेलो तर फक्त माझा परमार्थ बुडतो. एक लक्षात घ्यायचं, माझा प्रपंच राहत नाही पण माझा परमार्थ जो आहे तो मात्र मी गेलो की थांबतो. आणि म्हणून तो परमार्थ आपण जाण्यापूर्वी सिद्धीला नेण्याचं काम करणं ह्याला साधना असे म्हणतात. अशा साधनेच्या व्याख्या आपल्यासमोर आहे. आपुले अवघेची जावे परी दैवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. आपलं सगळं जावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याची वेळ आली तरीसुद्धा भगवंताविषयीचं जे कार्य आहे ना ते थांबवू नये. आता आपण बाकीच्या गोष्टी काही त्यागत नाही कुठल्या, पण कुळाचार मात्र त्याचा त्याग करून ठेवतो. होत नाही हो. आता महालक्ष्मी आले की सगळे घाबरलेले असतात. तेवढी ताकदही नाही, तेवढी आवडही नाही. ताकद नाही कशासाठी नाही तर आवडच नाही आहे चित्ताला त्या गोष्टी सांभाळण्याची, म्हणून ती ताकद त्या ठिकाणी पुरत नाही. बाकी हिंडाय फिरायला किती ताकद पुरते हो. आला पावसाळा की धबधबे पाहायला निघा, ते कसं काय होतं? त्या ओले चिंब होतो, त्या कपडे तसेच ओले, घरात येतो, सर्दी खोकला होतं, ते सगळं आम्हाला चालतं. ते तर होणारच हो थोडं पाण्यात भिजल्यावर, ते चालतं आम्हाला. पण बाकीचे कष्ट मात्र घ्यायला आमची तयारी नाही. असं काहीतरी चुका तुमच्या आमच्याकडनं होतात. मग इथं सांगितलेलं आहे की बाकी गोष्टी एखाद्या वेळेस राहिल्या तर राहू द्या. बीसी पार्टी यावर्षी झाली नाही तर काही फरक पडत नाही, पण कुळाचार थांबवू नका. कुळाचार जो आहे तो थांबवू नका. बाकीच्या गोष्टी राहिल्या, वाढदिवस, बर्थडे मोठ्या प्रमाणावर नाही एखाद्या वेळेस जमला तर चालू शकतो, पण गोकुळाष्टमी केल्याशिवाय राहू नका. त्याचे वाढदिवस साजरे करण्यात आमचं खरं आनंद आहे हो. आता हे वाढदिवसाचं एवढं फॅड निघालेलं आहे आणि ते परत व्हॉट्सॲपवर कौटुंबिक एक असतात ते, आणि रोज एकाचा वाढदिवस, कधी लग्नाचा तरी असेल, कधी लग्नाचा मुलांचा तरी असेल, कधी नातवांचा तरी असेल, आणि त्या सगळ्या याला आठवणीने काय करावं लागतं? विश करत बसावं लागतं. ह्या पद्धतीने काहीतरी सगळं चुकीचं. नको ते अनुसंधान जास्ती व्हॉट्सॲपमुळे सुद्धा काय झालेलं आहे तर वाढलेलं आहे. नको त्या गोष्टीत जास्ती लक्ष गेलेलं आहे. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे. की आपला प्राण जितका आपल्याला प्रिय आहे ना तितकं भगवंताचं वेड जे आहे ते आपल्याला प्रिय असावं. भगवंताचं नाम आपल्याला प्रिय असावं. की काही झालं, कशीही परिस्थिती आली तरीसुद्धा भगवंताचं अनुसंधान मी चुकवणार नाही. ह्या पद्धतीचं चित्त आपल्याला तयार करावं लागेल. कशासाठी? भगवत तत्वाची प्रचिती ज्याला घ्यायची आहे त्याच्यासाठी. ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता, विवर द्वारे काढिले. पांडवांच्या आयुष्यामध्ये किती प्रसंग आलेले आहेत बघा. आपण वाचतो, महाभारताचा इतिहासच आपल्यासमोर आहे. किती त्यांना छळलेलं आहे. पण एवढ्या सगळ्या प्रसंगामध्ये
कायम त्यांच्यासोबत श्रीकृष्ण होता.